नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे अद्वैत कलाला म्हणत असतो, की "खरे गाडीचे ब्रेक लागत नाहीयेत." तेव्हा कला म्हणते, "काय?" आणि आता दोघेही खूप जास्त घाबरलेले असतात. अद्वैत गाडी थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो. इथे ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत असतो. पण रोहिणीने जे काही कारस्थान करायला सांगितलेलं असतं, इथे मेकॅनिकलला त्याने गाडीचे ब्रेक हे फेल करून ठेवलेले असतात. त्याच्यामुळे गाडी काही थांबायला तयार नसते. अद्वैतचे प्रयत्नसुद्धा आता फेल होऊन जातात. त्यामुळे इथे आता सगळेजण देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी उभे राहिलेले असतात. तेव्हा आबांचं लक्ष जातं, तर इथे आरतीमधला दिवा आता विझायला येत असतो. त्यामुळे इथे आबा म्हणत असतात, की "रजनी, अगं दिव्याला जरा हात तरी लाव गं बाजूने. इथे दिवा विझायला का जातोय?" कारण हवा असल्यामुळे दिवासुद्धा आता विझण्यासाठी हलत असतो. तेव्हा आबा हाताने त्याला थांबवायला सांगतात. तेव्हा इकडे आबा म्हणत असतात, की "हा कसला संकेत आहे? देवी आई, माझी दोन्ही मुलं प्रवासामध्ये आहेत. काही अघटित घडू देऊ नका. माझ्या दोन्ही मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा देवी आई." असं आबा आता देवी आईकडे मागणं मागत असतात. कला घाबरलेली असते. ती म्हणत असते, "चांदेकर गाड्या बघ." तेव्हा तिकडून पुढून केवढा मोठा ट्रक येतोय. तेव्हा इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो, की "तू घाबरू नकोस." आणि तो सगळ्यांच्या मधून आता गाडी व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करतच असतो. आबांना अद्वैत कलाची काळजी वाटत असते. तेव्हा सरोज म्हणत असते, की "आबा काळजी करू नका. अहो अद्वैत आहे ना, तो व्यवस्थित कलाला दिव्यागरला घेऊन जाईल. तो व्यवस्थित गाडी चालवतो." तेव्हा रोहिणी म्हणत असते, की "आता तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच, की अद्वैतने कशी गाडी चालवली ते. आणि मला असं वाटतंय, की अद्वैत आणि कला या दोघांची आता जाण्याची वेळ झालेली आहे. ते दोघं जण आता वरती निघून जातील. परतीला ते आता कधीच येणार नाही." तेव्हा आबा म्हणत असतात, की "मला तर भीतीच वाटते. म्हणजे मला असं वाटते देवीही आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करते. कला आणि अद्वैत यांना थोड्या वेळाने फोन करा आणि विचारा, की दोघेही ठीक आहेत ना." त्यानंतरला इथे आता गाडी ठोकल्यानंतर दिवासुद्धा पूर्णपणे विझलेला असतो. तेव्हा आबा म्हणतात, "हे काय? हा काहीतरी अशुभ संकेत आहे." तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, की "चला, दिवा विझला, काम झालं वाटतं. कला आणि अद्वैत कायमचे बाय बाय करून गेले वाटतं." असं रोहिणीला वाटत असतं. आता दोघे काही परत येणार नाही. दोघांचा प्रवास आता संपला. तर इथे घरी येण्याचा नाही, तर आता परतीचा प्रवासच संपलेला आहे. ते डिरेक्टली ढगामध्ये गेलेले आहेत असं तिला वाटत असतं. त्यानंतरला इथे कला डोक्यावरती पडलेली असते. अद्वैतच्या डोक्याला लागलेलं असतं. त्यानंतर दोघेही आता खूपच जास्त वेदनांमधून जात असतात. कारण त्यांना मुक्का मार लागलेला असतो. तेव्हा इकडे नैना म्हणत असते, की "हे सौरभ प्रकरण आता मला डोईजड झालेलं आहे. मला आता इरिटेट व्हायला लागलं ह्या सगळ्यामुळे. असं वाटलं होतं, की राहुलबरोबर कोकणामध्ये जाईन, थोडंसं फिरायला जाईन. या लोकांमधून कुठेतरी थोडं लांब जाईन, रिलॅक्स राहिले असते. पण नाही, मी कुठे जायचं म्हटलं, की सगळ्यांच्या पोटात दुखतं. नैनाला एखादी गोष्ट मिळणं म्हणजे सोपं आहे का? मला एखादी गोष्ट हवी असेल तर अडचणी येणारच." तेव्हा इथे काही करून या सौरभचं तोंड बंद करून ठेवायला हवं. त्यानंतर तिथे रजनी येते आणि म्हणते, "नैना, जरा बाहेर ये गं. बघ कुणीतरी तुला भेटायला आलंय." तेव्हा नैना म्हणते, की "या घरामध्ये आहे ना, माझं साधं पार्सल तरी आलं ना, तरीसुद्धा कोणी कलेक्ट करणार नाही. ते कलेक्ट करण्यासाठी सुद्धा मलाच आवाज देतील आणि म्हणतात, की माझी सगळ्यांना काळजी आहे म्हणून. कसली काळजी आहे या लोकांना?" तेव्हा इकडे नैना आता चिडचिड करत असते. ती घाईघाईने इथे जिना उतरते आणि म्हणते, "काय झालं? का मला एवढं मोठ्या-मोठ्याने आवाज दिलात? कोण आले मला भेटायला? साधं माझं पार्सल आलं तर तुम्हाला घेता येत नाही का? सारखं मला वरती-खालती कशाला चढवता तुम्ही जिन्यावरून?" तेव्हा इकडे रजनी म्हणते, "अगं तिकडे तर बघ." तर इथे नैना आता खूप जास्त घाबरते. कारण तिथे दुसरं-तिसरं कुणी नसून सौरभ आलेला असतो आणि सौरभ आता डिरेक्टली घरामध्ये येऊनच बसलेला असतो. तेव्हा नैना त्याला बघून खूप घाबरते आणि जाऊन विचारते, की "सौरभ, अरे तू इथे काय करतोयस? तू इथे कशाला आलायस?" तेव्हा सौरभ म्हणतो, "अगं असं कसं? आता तू येत नाही, मग आता तुझी चौकशी करायला मला इथे यायला नको का? तुझा डॉक्टर म्हणून. अगं प्रेग्नन्सीमध्ये तुला इन्स्ट्रक्शन आहेत, मला आहेत का? कशी चालली आहे प्रेग्नन्सी? गोळ्या वगैरे वेळेवरती घेतेस ना?"
तेव्हा रजनी म्हणते, गोळ्या वगैरे वेळेवरती घेते, पण डॉक्टर काय सांगू तुम्हाला, ही स्वतःची काळजी अजिबात घेत नाही. आता तुम्ही बघितलंत ना, जिना किती घाईघाईने उतरली. आम्ही तिला किती वेळा सांगतो की बाई गं, आता तू प्रेग्नंट आहेत, तुला आता इथे 8वा-9वा महिना चालू आहे, तुला एवढं मोठं पोट घेऊन घाईघाईने उतरायची गरज नाही. तुम्ही जरा तिला आता ओरडा हां. आमचं काही ऐकत नाही डॉक्टर म्हणून, तुमचं तरी ऐकेल. तेव्हा सौरभ म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी तिला सांगतो ना कशी काळजी घ्यायची असते स्वतःची आणि बाळाची सुद्धा, हो की नाही. तेव्हा इथे रजनी पाणी घेऊन येते सौरभसाठी आणि ग्लास ठेवायला गेल्यानंतर नैना म्हणत असते की सौरू, अरे तू इथे काय करतोयस, हे बघ हे माझं सासर आहे, इथे उगाच तमाशा करू नकोस, प्लीज तू बाहेर चल, आपण बाहेर जाऊन बोलूया, प्लीज इथे थांबू नकोस. तेव्हा सौरभ म्हणतो, का तू भेटायला येत नाहीस ना म्हणून मी भेटायला आलोय, आता मला थांबू देत. तेवढ्यात तिथे रजनी येते आणि म्हणते की तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा कॉफी काहीतरी घेऊन येते. तेव्हा इकडे नैना म्हणत असते, नाही नको नको, मी त्याला विचारलं की चहा कॉफी काही घेणार का, तर नको म्हणाला तो, हो की नाही सौरभ. बरं सौरभ चल ना आता, तुला उशीर होतोय ना, क्लिनिकला पण जायचं आहे, मी त्याला बाहेरपर्यंत सोडते हां रजनी काकी. तेव्हा रजनी म्हणते, बरं ठीक आहे, पण नंतर चहा घ्यायला नक्की या. तेव्हा सौरभ म्हणतो की हो नक्की, नंतर मी आरामात येतो. तर इकडे कलाच्या डोक्याला लागलेलं असतं. अद्वैतसुद्धा गाडीतून उतरतो. बघतो तर काय, गाडी आता ठोकलेली असते, चांगला धूर येत असतो. तेव्हा इकडे कला म्हणत असते की चांदेकर काय रे काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे बाहेर ये. तेव्हा कला म्हणते, चांदेकर अरे तूच इकडे ये ना, मला असं वाटतंय माझ्या पायाला लागले वाटतं, मला उतरता येत नाही आहे. तेव्हा इकडे आता अद्वैत तिचा हात पकडतो आणि तिला व्यवस्थितरित्या गाडीतून उतरून एका चांगल्या ठिकाणी बसवतो. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते की थँक्यू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की इथे आजूबाजूला बघ, कोणी आहे का, नाही ना, म्हणून तू माझ्या जबाबदारीवर इथे आली आहेस ना, कारण तुझी जबाबदारी आहे माझ्यावरती, तुला दिव्यागरला मला व्यवस्थितरित्या घेऊन जायचं आहे, म्हणून मी तुझी मदत केली, बाकी काही नाही. तेव्हा कला म्हणते, चांदेकर एवढं ऐकवायची गरज काय आहे रे तुला, हे बघ तू गप्प बस, मला तुझे सगळे रंग माहिती आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझ्या रंगाचा विचार तू करू नकोस, आधी तू तुझ्या रंगाचा विचार कर, पायाला कुठे लागलंय ते, आणि बघ पाय कसा रंगीबिरंगी झालाय तो, कळलं का तुला. तेव्हा इथे आता कला म्हणत असते, चांदेकर तू गप्प बस, तू नको माझी काळजी करू, मला माझी काळजी करता येते. तेव्हा अद्वैत म्हणतो, असं कसं, तुझी जबाबदारी आहे माझ्यावरती, आपला काहीतरी संबंध आहे, कळलं ना. तेव्हा कला म्हणते, चला बाबा, निदान याची तरी जाणीव झाली ना की आपला काहीतरी संबंध तरी आहे, हो की नाही, नवरा बायको आहोत आपण, एवढं तरी कळलं तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे, आता मला इरिटेट करू नकोस, कळलं ना, चाव 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 करत बसू नकोस. आता आपली गाडी बंद पडली आहे, आता मला लिफ्ट बघायला नको का, की रात्रभर आपल्याला इथेच राहायचं आहे, आपल्याला दिव्यागरला पोचायचं आहे, कळलं ना. तेव्हा कला म्हणते, हो मला माहिती आहे, पण आता आपण काय करायचं, आपली गाडी तर बंद पडली. तेव्हा अद्वैत म्हणतो, मग तेव्हाच आता लिफ्ट बघायला हवी आहे, गाडी मिळते का ते बघायला नको. तेवढ्यातच इथे सौरभ आता बाहेर उभा असतो. तेव्हा नैना तिथे येते आणि म्हणते की सौरभ, अरे तुला इथे यायची काय गरज होती, मी तुझे पैसे देणार आहे, तुला सांगितलं ना, तुझे सगळे पैसे मी तुला परत करणार आहे, हे बघ तू पुन्हा माझ्या घरी येऊ नकोस, हे माझं सासर आहे, मला प्रश्न विचारले तर मी काय करू. तेव्हा सौरभ म्हणतो की नैना, ही नाटके आहेत ना तुझी बंद कर, तू का मग चान्स देतेस मला इथे येण्यासाठी, सांग बरं, मी तुला सांगितलं आहे ना, माझे सगळे पैसे मला देऊन टाक ना, मी इथे कशाला येतोय, इथे येण्याची संधी तू मला देत जाऊ नकोस. हे बघ, तू माझे पैसे मला परत करून टाक, मी इथे माझं तोंडसुद्धा तुला दाखवायला येणार नाही, कळलं ना नैना बेबी. तेव्हा इथे नैना म्हणत असते, हे बघ तू मला अशी हाक मारू नकोस, हे माझं सासर आहे, कुणी ऐकलं तर, हे बघ तू असं करू नकोस, मी सांगितलं आहे ना, तू जा आता, मी तुला सगळे पैसे परत करेन. तेव्हा सौरभ म्हणतो, नैना एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की सौरभ काय फक्त धमकी देतो, तो काही करणार नाही, पण हे बघ मी तुला वॉर्निंग देतोय, आत्तापर्यंत मी तुझ्या घरी आलो नव्हतो, पण आता बघितलंस ना, मी घरामध्ये येऊन बसलो होतो, जर मला फसवलंस किंवा मला कमी लेखलंस तर मला घरी येऊन सगळं सत्य सांगायला वेळ लागणार नाही. तेव्हा तुझी आता नाटकं बंद कर, घरामध्ये जा आणि लवकरात लवकर माझे पैसे परत कर, कळलं तुला. तेव्हा इथे सौरभ गेल्यानंतर नैना म्हणत असते की बरं झालं राहुल आणि अद्वैत वगैरे घरी नव्हते, नाहीतर मला किती प्रश्न विचारले असते. तेव्हा संगी त्याने म्हणते की नैना, हा सौरभ इथे कशाला आलेला आणि तुझं आणि सौरभचं काय चाललं आहे गं. तेव्हा नैना म्हणते, मम्मा तू काय माझ्यावरती लक्ष ठेवून आहेस का, संशय घेतेस माझ्यावरती,
अगं सौरभ माझा डॉक्टर आहे, तो चौकशी करण्यासाठी आला होता. तर इथे संगी म्हणत असते की नैना, अगं तुझ्या श्वासावरून सुद्धा मला कळतं की तुझ्या मनात काय चाललंय ते. तेव्हा मला खरं खरं सांग, सौरभचं आणि तुझं काय चाललंय? हे बघ, मी तुझं हे वागणं खपून घेणार नाही. आधी लग्नाच्या आधी किती रंग उधळलेस हे काय मला माहिती नाही आहे का? आई आहे मी तुझी. मला तुझ्या हालचालीवरून कळतं की तुझं काय चाललंय. मला खरं खरं सांग, आता काय चाललंय ह्याच्याबरोबर? काय तुमच्या दोघांचं बोलणं होत होतं ते सांग बरं मला. अगं तुला लाज नाही वाटत का हे सगळं करताना? तेव्हा नैना म्हणत असते की मम्मा, आता माझ्या जागी जर कला असती तर तिला असे प्रश्न विचारले असतेस का? तिला कोणी भेटायला आलं असतं तर? पण माझ्यावरती तुझा राग आहे ना, माझ्यावरती संशय घेत असतेस आणि मला विचारत असतेस. तेव्हा इथे संगी म्हणत असते, अगं कलाची आणि तुझी तुलना होणार आहे का? माझी कला प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचा विचार करते आणि तू स्वार्थी मुलगी फक्त स्वतःचा विचार करतेस आणि दुसऱ्यांची वाट लावतेस. ते कळत नाही का मला? चांगली शेकली आहे ना मी. तेव्हा मला आता खरं खरं सांग, का आला होता सौरभ इथे? तेव्हा इथे नैना जात असताना संगी तिचा हात पकडायला जाणार तेवढ्यातच नैना आपला हात सोडवते. तेव्हा संगीचा तोल जातो आणि ती दारावरती आता पडते. तेव्हा दाराची किनार तिच्या कपाळाला लागल्यामुळे आता रक्त आलेलं असतं. तेव्हा इथे रजनी म्हणते की काय झालं ताई, तुम्ही ठीक आहात ना? काय गं नैना, आईला धक्का दिलास का तू? तुझं आणि आईचं भांडण झालं म्हणून तुला राग आला तर तू आईला धक्का देशील? बघितलंस किती डोक्याला लागलंय त्यांच्या? असं कुणी करतं का आपल्या आईबरोबर? तेव्हा नैना म्हणते, रजनी काकी, तुम्हाला जर काय माहिती नाही आहे ना, तर उगाच मध्ये मध्ये लुडबुड करू नका. मी आईला धक्का दिलेला नाही आहे, कळलं ना? तिचाच तोल गेलेला आहे. तेव्हा इकडे मम्मा, मी काही नाही केलं आहे. तर इथे रजनी म्हणत असते की चला ताई तुम्ही माझ्याबरोबर, मी तिथे मलमपट्टी करते. तेव्हा इकडे नैना हात पकडायला जाणार तेवढ्यातच संगी तिचा हात रागाने बाजूला करते. तर इकडे सरोज आता अकाउंट्स वगैरे चेक करत असते. ती म्हणत असते की चला आपण आपल्या कामाला सुरुवात केलेली बरी आणि बरं झालं श्रीकांत भाऊजी तुम्ही इथे आलात, म्हणजे थोड्या थोड्या कामासाठी मी तुम्हाला फोन केला असतं, बोलावलं असतं तर तुम्ही डिस्टर्ब झाला असतात. तर इथेच बसलात म्हणून आपल्याला काम करता येते. तेव्हा श्रीकांत म्हणत असतो की ठीक आहे, मी आता एक काम करतो. अद्वैत तर आता दिव्यागरला गेलेला आहे. मी आता बेसिक डिझाईन्स मागून घेतो. त्यांच्या फायनल डिझाईन्स आल्या की आपण आपल्या कामाला सुरुवात करू. तेव्हा इकडे ऑफिसमध्ये फोन केलेला असतो बेसिक डिझाईन्ससाठी. तेव्हा इथे ऑफिसमधून स्टाफ म्हणत असतो की बेसिक डिझाईन्सची फाईल ही कला मॅडमकडे आहे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून आता फायनल डिझाईन्स येत नाही तोपर्यंत मी कुठलंही कन्फर्मेशन देऊ शकत नाही की कुठल्या डिझाईन्स या फायनल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे कला मॅडमचा फोन आल्याशिवाय मी त्यांच्याकडून आता फोटोज आणि डिझाईन्स मागू शकत नाही, कारण त्यांनी फायनल केल्यानंतर त्या स्वतःच पाठवून देणार आहेत सर. तेव्हा इथे आता श्रीकांत म्हणत असतो की हे आपल्या स्टाफला झाले तरी काय, सगळं आपलं कला कला कला, म्हणजे त्या कलाशिवाय आता ऑफिसमध्ये पानसुद्धा हलत नाही आहे. वहिनी हे काय चाललं आहे गं? म्हणजे या मुलीला एवढं महत्त्व का देतो आहे आपण आपल्या ऑफिसमध्ये? 100 वर्ष आपण आपल्या इथे ज्वेलर्सचा जो काही डोलारा सांभाळतो आहे आपल्या कंपनीचा, त्याला काही महत्त्व नाही आहे आणि सगळं महत्त्व ह्या मुलीला आहे का? तेव्हा सरोज म्हणते की तिला परत तर येऊ दे. तिचं महत्त्व काय आहे ना, ते मी तिला जाग्यावरती बरोबर दाखवणार आहे. तिची चालच थांबवते की नाही बघा तुम्ही. त्यानंतर इथे कला म्हणते, काय चांदेकर सर जमते का तुम्हाला? तेव्हा इथे अद्वैत आता लिफ्ट मिळते का ते बघत असतो. पण त्याला एकसुद्धा गाडी काही थांबायला तयार नसते. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर सर तुम्हाला बहुतेक नाही जमणार आहे. काय नाही जमणार तुम्हाला गाडी वगैरे थांबवायला? राहू दे, आपल्याला काय येते, आपण बसनेच जाऊया. तेव्हा अद्वैत म्हणतो, बसने? अजिबात नाही. आणि तुझा हा पाय जो दुखतोय तो घेऊन तुला चढवणार आहे का बच्ची एकतरी पायरी? आणि तुला जमणार आहे का बसमध्ये चढायला? आणि तसंही मी स्वतःच बसमध्ये बसणार नाही आहे. मी माझ्यासाठी बोलत नाही आहे, मी तुझ्या कम्फर्टसाठी बोलतो आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की बसने तर मी अजिबात जाणार नाही, मी कॅब बुक करतो आहे. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर तू कधीच बसमध्ये बसला नसशील ना रे? तेव्हा इकडे कला म्हणते, हे बघ चांदेकर रिक्षा येते, हिला थांबव. तेव्हा अद्वैत त्या रिक्षाला हात करतो, म्हणत असतो की दादा थांबा थांबा, तरीसुद्धा रिक्षा थांबायला काही तयार नसते. तीसुद्धा फास्टमध्ये बाजूने निघून जाते. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर आता काय करायचं? इथे काही लिफ्ट तर मिळणार नाही आहे तुला, कारण आपण आडबाजूला आहोत आणि त्याच्यामध्ये कॅबसुद्धा बुक होणार नाही आहे. इथे नेटवर्क नसतो. तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणत असतो की नेटवर्क नाही आहे ना, कॅबसुद्धा बुक होणार नाही आहे. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते, चांदेकर अरे आता काय करायचं?
हे बघ, हे थांबव सगळं. तुझ्याने आहे ना आता काही होणार नाही आहे. काही गाडी वगैरे थांबणार नाही आहे. आता आपल्याला जे काही करायचं आहे ना, ते आता आपण उद्या करू हां. आता तुझ्याने काही नाही होणार." तेव्हा इथे कलाला कळलेलं असतं, की अद्वैतला काही आता एक पण गाडी थांबणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये इथे कला आपल्या पायाला लागलेलं असतं. तिथे मलम लावत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, "दे माझ्याकडे, मी लावतो." तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "नाही गं, नाही जमणार आहे. खूप लागले ना तुझ्या पायाला." तेव्हा इथे आता आबा म्हणत असतात, की "सोहम, अरे मला असं वाटतंय काहीतरी अघटित घडलंय. देवाने सकाळी मला जो काही संकेत दिला ना, त्याच्यावरून मला कळलंय, की अद्वैत आणि कला कुठल्यातरी संकटामध्ये आहेत. त्यांचे फोनसुद्धा लागत नाही आहेत." तेव्हा इथे कला आता एकटीच असते. ती म्हणत असते, "चांदेकर कुठे आहेस तू? चांदेकर?" आणि कला आता अंधारामध्ये एकटी खूपच जास्त घाबरलेली असते.